नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? लॉर्ड्सच्या इथं मी उभा आहे. तिसरा सामना प्रचंड रंगतदार झालेला आहे. खूप काही अनपेक्षित गोष्टी घडलेल्या आहेत, काही चांगल्या काही वाईट. मला नक्की कळत नाहीये पेला अर्धा भरलाय म्हणावं का पेला अर्धा सरलाय म्हणावं. लॉर्ड्सच्या सामन्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, रोहितबद्दल तुमच्याशी बोलणार आहे, भारतीय संघाने केलेल्या बरोबर आणि चूक गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सामन्याकडनं खूप अपेक्षा होत्या. पहिला धक्का कुठं लागला सांगू? तिसऱ्यांदा सलग ब्रुक्सनी बरोबर नाणेफेक जिंकली. विकेटचा अंदाज घेऊन त्यांनी पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला, जो अत्यंत महत्त्वाचा होता. विकेट पाटा होतं. भारतीय संघाने सुरुवातीला सामना चालू व्हायच्या अगोदर मोठी चूक केली. कॅमेरा होल्ड करणारा माझा क्रिकेट प्रेमी मित्र सुद्धा हे सांगेल, काय रे मला सांग, अनुभव नसलेल्या बोलर्सना लॉर्ड्सवरती धाडकन खेळवायचा निर्णय बरोबर होता का चूक मला सांग? कारण काय झालं, प्रिन्स, अर्शदीप आणि गुरनूर हे लॉर्ड्सवरती पहिल्यांदा खेळत होत आहे. या ग्राउंडला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला स्लोप आहे. बॉलिंग करताना फिल्डिंग लावताना याचा त्रास होतो, हे लक्षात घेतलं नाही आणि कुलदीप यादवला परत एकदा बाहेर बसवलं. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. सुरुवातीला जो बेथेल 2 सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करत नव्हता, नेमकं या सामन्यात त्याला बरोबर लय सापडली आणि डकेटनी तर भारतीय बॉलर्सना फोडून काढलं. 140 धावा त्यांनी केल्या. सुरुवातीला भली मोठी भागीदारी केली आणि त्याच्यानंतर जो रूटनी त्याला बरोबर योग्य स्थळी नेलं. डकेटच्या 140 धावा, जो रूटच्या नाबाद धावा आणि त्याला बटलरनी केलेली घणाघाती बॅटिंग, याच्यामुळे ऐका, शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 82 धावा काढल्या गेल्या. तिथंच भारतीय संघाचं गणित बिघडलं. 387 धावा जेव्हा समोरचा संघ काढतो तेव्हा पाठलाग करणं मुश्किल होऊन बसतं. ऑप्शन एकच असतो, सलामी चांगली व्हायला पाहिजे. रोहित आणि शुभमन गिलने ती दिली, अगदीच दिली, परंतु त्यांचे प्रयत्न कितीही केले तरी ते तोकडे पडत गेले. रोहितनी सगळ्यांना उत्तर दिली, माझ्या सकट, निवड समिती सकट, संघ व्यवस्थापनासकट, प्रेक्षकांना सगळ्यांना कडक उत्तर दिलं. 138 धावांची अफलातून खेळी त्यांनी सादर केली. त्यामुळे बऱ्याच प्रश्नांना त्यांनी खाडकन उत्तर दिलं. शुभमन गिलने सलग तिसऱ्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली. गडबड कुठं झाली सांगू का? पहिल्या बॉलिंग करत असताना 5 ओव्हरमधल्या 82 धावा आणि नंतर भारतीय संघाने बाउंड्रीज आणि सिक्सर मारल्या, पण नंबर ऑफ डॉट बॉल्स खूप जास्त होते. त्याचा दुष्परिणाम भारतीय संघाला सहन करायला लागलाय. विराट कोहलीनी मोठे फटके मारायचा प्रयत्न केला, 74 धावा केल्या, पण त्याच्यामध्ये ती लय नव्हती. प्रयत्न खूप केले भारतीय संघाने, तरी ते तोकडे पडले. इंग्लंडनी सामना पद्धतशीर जिंकला, कारण त्यांच्या बॉलर्सनी भारतीय बॅट्समनना वेग दिला नाही. षटके मारायला इतकी हळूवार बॉलिंग केली. सॅम करन डावरा फास्ट बॉलर नव्हता, तर डावरा स्लो बॉलर वाटत होता. इतकी त्यांनी लय बदलून बॉलिंग केली. 3 विकेट योग्य वेळी काढल्या आणि त्यामुळे भारतीय संघाला अपेक्षित धावगती राखता आली नाही. इंग्लंडनी सामना जिंकला आणि मालिकाही जिंकली. जो रूटला मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज ठरवलं जाईल. सामना रंगतदार झाला. लॉर्ड्सवरती धावांचा पाऊस पडला, पण भारतीय संघातल्या बॉलिंगमधल्या उणीवा ठळकपणे समोर आल्या. बुमराह न खेळण्याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसून आले आणि संघ व्यवस्थापनाचा कुलदीप यादवला न खेळण्याचा अट्टहास हा सुद्धा समोर आला. आणि त्याचबरोबर कसंही करून फास्ट बॉलर्सना परत संधी द्यायची, जेव्हा त्यांना या लॉर्ड्स मैदानाच्या उताराचा अंदाज नाही आहे. या सगळ्या चुकांमुळे हा पराभव माथी बसलेला आहे. रोहित शर्माची इनिंग कायम लक्षात राहील, पण त्याच्याचबरोबर इंग्लंडनी योग्य वेळी योग्य जी खेळी केली त्याला सुद्धा दाद द्यायला पाहिजे. माझी मतं मी मांडली. तुमची मतं काय आहेत ते मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.